11 जुलै 2006 या मुंबईच्या इतिहासातील एक काळा दिवस, ज्याने शहराला हादरवून टाकले. संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी फक्त 11 मिनिटात 7 मुंबई लोकलमध्ये भीषण बॉम्बस्फोट झाले. या स्फोटात 189 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला आणि 800हून अधिक लोक जखमी झाले. लोकल ट्रेन, जी मुंबईकरांची लाईफलाईन आहे, ती एका क्षणात मृत्यूचा सापळा ठरली. पण त्याहूनही आजचा दिवस मुंबईच्या इतिहासातील काळा दिवस ठरला, कारण यातील 5 फाशींची शिक्षा घोषित झालेल्या आरोपीसह 12 जणांना हायकोर्ट निर्दोष घोषित केले. आता कारण काय होते की हायकोर्टात राज्य सरकारने योग्य पुरावे दिले नाहीत व सरकारी वकील युक्तिवादात कमी पडले. प्रत्यक्षदर्शी, जप्त साहित्य आणि कबुली जबाब या कोणत्याही पातळीवर पोलिसांना एकही आरोपी विरुद्ध गुन्हा ठोसपणे सिद्ध करता आला नाही. साक्षींच्या ओळखीमध्ये टेक्निकल चुका, अप्रामाणिक जबाब तसेच कोर्टाने साक्षीदारांच्या साक्षी विश्वसनीय नसल्याचा सरळ उल्लेख केला. सरकारचे याकडे दुर्लक्ष होते हे यातून सिद्ध होतेच. तसेच 189 लोकांच्या मृत्यूची किंमत देखील राज्य सरकारना नाही हे सुद्धा स्पष्ट होते. आजही ते 189 जण न्याय मिळवण्याची वाट बघत आहेत. तुमचे मत आम्हाला कळवा आणि पाहत रहा चल बोलून टाक.